बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। देशभरात सध्या IPL क्रिकेट सामन्याची धूम सुरू असून पंढरपूर शहरात मात्र या सामन्यांचा सट्टा बाजार सुरू आहे। मावा, गोवा, गुटखा, मटका याशिवाय आता सुरू झालेल्या या सट्टा बाजारानं पंढरपुरातील युवक व्यसनाधीन आणि कर्जबाजारी झाले आहेत। IPLचे सामने दररोज असल्यानं सकाळपासून संध्याकाळपर्यंत सट्टा घेणारी मंडळी हातात मोबाईल फोन घेऊन लाखो रुपयांची उलाढाल करत आहेत। IPLचा सामना कोण जिंकणार त्याच्या पैजा लावणं यालाच सट्टा बाजार म्हणतात। अमुक संघ जिंकल्यास 100 रुपयांना इतके रुपये आणि दुसरा संघ जिंकल्यास त्यांना 100 रुपयांना मिळणारी किंमत वेगळीच असते। हा सट्टा बाजार पंढरीतील अंबाबाई पटांगण, जुनीपेठ, कालिका देवी चौक, कराड नाका याशिवाय विविध ठिकाणी घेतला जातो। पंढरपूर तालुक्यातील चालणाऱ्या मटका बाजारावर ज्यांचं नियंत्रण असतं त्या पोलिसांचंच नियंत्रण या सट्टा बाजारावर नसेल काय? हा सट्टा बाजार कुणाच्या आशीर्वादाने चालतो? तरुणांना कर्जबाजारी करणाऱ्या जुगार व्यवसायांपैकीच हा एक व्यवसाय पंढरीत धुमाकूळ घालत आहे। पंढरपूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे पंढरीत चालणाऱ्या या व्यवसायाकडे लक्ष देऊन संबंधितांवर कारवाई करणार काय याकडे पंढरपूर शहरातील आणि तालुक्यातील नागरिकांचं लक्ष लागून राहिलं आहे।